विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक चालू करायचा आहे अँड दॅट इज द आयोनिक इक्विलिब्रिया. ओके, गेल्या वर्षी तुम्ही 11वीमध्ये केमिकल इक्विलिब्रियम हा शिकलेला आहे. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द केमिकल इक्विलिब्रियम, यू नो व्हेरी वेल, you can carry out any chemical reaction. At that time what happens here, the reactants can be converted to the products, and you know very well this one it is the forward reaction, this one is the backward reaction or reverse reaction. And when you can consider this is the rate of forward reaction, this one it is the rate of backward reaction, here you can say rate of reverse reaction. When these both rates are same with each other, rate of forward reaction is equal to rate of backward reaction. At that time you can say it is the equilibrium, and that one is called as the chemical equilibrium. Okay, गेल्या वर्षी आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बऱ्यापैकी आर्टिकल्स शिकलेलो आहे. त्या केमिकल इक्विलिब्रियमचाच रेफरन्स आपल्याला केमिकल कायनेटिक्सला पण लागतो. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही एक छान आर्टिकल घेतलेला आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, दॅट वन इज नथिंग बट द लॉ ऑफ मास ऍक्शन. आठवत असेल तर बघा, लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्ट्स घेतो. म्हणजेच इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी हे आपण शिकलेलो आहे. आता त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. मग केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम याच्यामध्ये नेमका फरक काय एवढं आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आता आयोनिक इक्विलिब्रियम म्हटलं की काय करायचं समजून चला. फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर दिस वन अँड दॅट इज द acetic acid, okay, CH3COH. when this acetic acid which can be dissolved in water, at that time what happens here, there is the formation of that is the acetate ion, along with there is the formation of H plus ion. That one is nothing but you can say acetic acid undergoes dissociation या undergoes ionization in presence of water. आयोनायझेशन होणे किंवा डिसोसिएशन होणे म्हणजेच काय, तर दॅट इज नथिंग बट देयर इज द फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स या स्प्लिटिंग ऑफ आयन्स. म्हणजे आयन्स एकमेकांपासून बाजूला जातात. कोणकोणते? कटायन्स आणि अनायन्स. मग आता ह्या ज्या वेळेस आपण ऍसिटिक ऍसिड घेऊ तर या रिएक्शन मध्ये आणि या रिएक्शन मध्ये काय फरक आहे, तर इथं तुम्ही घेताय ते रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स हे सबस्टन्सेस आहेत, आणि इथं मात्र एखादा सबस्टन्स त्याचं काय तयार झाले, आयन्स तयार झाले. आणि जर आयन्स तयार झाले आणि मग तुम्ही म्हटला की रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन, ॲट दॅट टाइम इन दिस आयोनिक रिएक्शन यू कॅन से दॅट इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज आयोनिक इक्विलिब्रियम या इट इज द आयोनिक इक्विलिब्रिया. ओके, म्हणजे आपल्याला या टॉपिक मध्ये याच्याशी रिलेटेड आपण जाणार आहे. आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे आपल्याला आयन्सशी रिलेटेड जरा थोडंसं जास्त डिस्कशन करायचं आहे. मग या टॉपिक मध्ये आपण आता काय काय शिकणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट नंबर फर्स्ट one, what is the meaning of the strong electrolyte, weak electrolyte, what is the degree of dissociation, alpha इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये त्याचा आपण रेफरन्स घेतला होता बाळांनो. त्याच्यानंतर आपल्याला मग डेफिनेशन ऑफ ऍसिड बेस, त्याच्यामध्ये 3 थेरीज आहेत लक्षात घ्या महत्वाच्या. आरएनएस थेरी, ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी, लुईस कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड वीक बेस आहे, लक्ष देताय का बघा. परत हायड्रोलिसिसचं एक आर्टिकल आहे, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे, कॉमन आयन इफेक्ट आहे, बफर सोल्युशन आहे. टॉपिक खूप शॉर्ट आहे, तसा काही जास्त मोठा नाहीये, पण तितकाच महत्वाचा आहे आणि खूप सोपा टॉपिक आहे. तुम्हाला स्कोरिंगला हा टॉपिक खूप छान आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट वन सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर इन केस ऑफ आयोनिक इक्विलिब्रियम यू नो व्हेरी वेल इफ देयर आर द डिफरंट सबस्टन्सेस अँड दॅट सबस्टन्सेस which can be classified into 2 types. Okay, which are that one, number first one, and that are nothing but the electrolytes, and second one that one is nothing but the non electrolytes. लक्ष देताय का बघा. जसं आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये घेतलं होतं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पण तुम्ही इलेक्ट्रोलिसिस केलं होतं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट वापरलं होतं. म्हणजे थोडक्यात व्हॉट इज द इलेक्ट्रोलाइट, द इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच कॅन बी अंडरगोज इलेक्ट्रोलिसिस या यू कॅन से विच कॅन बी फॉर्म्स द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. लक्षात आलं. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर धिस वन इट इज द सबस्टन्स विच डज नॉट अंडरगोज आयोनायझेशन या डिसोसिएशन या डज नॉट फॉर्म्स आयन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजून चला, आपण युरियाचं एक्झाम्पल घ्या, शुगरचं एक्झाम्पल घ्या, समजून चला फॉर एक्झाम्पल आपण आणखीन ग्लुकोजचं एक्झाम्पल घेऊया. हे जर केमिकल सबस्टन्सेस आपण घेतले का नाही आणि हे जर पाण्यामध्ये टाकले, आता समजून चला युरिया घेतला आणि युरिया प्लस वॉटर घेतलं, तर युरियाचं काही डिसोसिएशन होत नाहीये. तिथं युरियाचा मोलिक्यूल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन तुम्हाला युरियाचं काय मिळेल, तर सोल्युशन मिळेल. म्हणजे इथं त्याचे आयन्स असे सेपरेट नाही झाले.
If there is if can carry it out, the given substance does not undergo the splitting of ions, does not undergoes dissociation, at that time it is called as the non-electrolyte. लक्षात येतंय का बघा. And when you can consider the electrolyte, for example, when you can consider the NaOH, what happens here? If NaOH can be dissolved in water, you know very well, there is the formation of Na plus and OH minus. This one, it is the solid NaOH, this is the aqueous Na plus, this is the aqueous OH minus. म्हणजे जर सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं, तर स्प्लिटिंग ऑफ आयन्स झालं बाळांनो. आणि जर स्प्लिटिंग ऑफ आयन्स झालं तर मग मात्र त्या सबस्टन्सला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण एक्झाम्पल कोणाचं लिहू शकतो? तर दॅट वन इज नथिंग बट द HCl, यू कॅन से NaOH. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर हियर सल्फ्युरिक ऍसिड या एनी सॉल्ट. कोणतं एक्झाम्पल लिहा, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येतंय का बघा. अगदी ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल लिहा, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. किंवा कदाचित अमोनियम हायड्रॉक्साईडचं एक्झाम्पल लिहा, NaClचं एक्झाम्पल लिहा, कुठलाही सॉल्ट लिहा, कॉपर सल्फेट घ्या, काही टेन्शन नाही. म्हणजे इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स which can be undergoes the dissociation, yeah, it can be forms the ions, positive and negative ions in a aqueous solution. At that time it is called as the electrolyte. Okay, again these electrolyte which can be again classified into two types. Which are that one? Number first one is called as strong electrolyte. लक्षात येतंय का बघा. Okay, and second one is called as the weak electrolyte. Okay, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण बोललो होतो, इलेक्ट्रोलाइटचं स्पेलिंग लक्षात घ्या, नाहीतर लाईट म्हणून LIGHT कराल, तसं करू नका. आणि नंबर नेक्स्ट वन, वीक इलेक्ट्रोलाइटला WEAK, वीक आपण अशक्त म्हणतो, त्याचं रिझन आपण घेऊ परत, पण WEEK करू नका. लक्षात येतंय का बघा, नाहीतर स्पेलिंग चुकेल आपलं. ओके, मग दिस इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी क्लासिफाइड इन टू टाइप्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. देन व्हॉट इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड व्हॉट इज द वीक इलेक्ट्रोलाइट? तर ह्या शब्दाचाच अर्थ आहे बाळांनो. स्ट्रॉंग म्हणजे सशक्त, म्हणजे काय? तर ज्याचं जवळपास कंप्लीट डिसोसिएशन होतं किंवा कंप्लीट आयोनायझेशन होतं का नाही, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. लक्षात येतंय का बघा. अँड द सबस्टन्स या इलेक्ट्रोलाइट विच डज नॉट अंडरगोज कंप्लीट आयोनायझेशन, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज अ वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हटलं की आपल्याला माहिती आहे. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. HCl घेतलं आणि ते जर पाण्यामध्ये टाकलं मी, इन केस ऑफ इफ कॅन सपोज फॉर एक्झाम्पल लिहूया आपण इथं, ॲक्वियस लिहिण्यापेक्षा पाहिजे तर असं लिहूया, HCl प्लस वॉटर. काय मिळतं आपल्याला? तर देर इज द फॉर्मेशन ऑफ H प्लस ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस. लक्षात घ्या. आता इथं समजून चला, मी जर HCl चे 100 मोलिक्युल्स घेतले, एक एक्झाम्पल म्हणून, लक्षात घ्या, 100च्या 100 मोलिक्युल्सचं काय होतं? H प्लस आणि Cl मायनस. म्हणजे तुम्हाला इथं H प्लस किती मिळणार? 100. Cl मायनस किती मिळणार? 100. तुम्ही असं म्हणू का 100 प्लस 100 इज इक्वल टू 200 आणि इकडे 100 कसं आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, एक HCl घेतला तर एका HCl पासून आपल्याला काय मिळणार? एक H प्लस आणि एक Cl मायनस. लक्षात येतोय का बघा. मग जर एक H प्लस आणि एक Cl मायनस एकत्र आला तर एक HCl येतोय ना बाळांनो. मग तसंच आपण जर समजून चला 100 HCl घेतले तर इथं 100 H प्लस आणि 100 Cl मायनस आपल्याला मिळतील. अँड व्हेन यू कॅन कन्सिडर इफ धीस सबस्टन्स या इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन, ओके, ॲट दॅट टाइम दॅट इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड ॲज द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे त्याचे आयन्स जास्त तयार होतील. लक्षात घ्या. उदाहरणार्थ आणखीन एक घ्या, समजून चला, फॉर एक्झाम्पल sodium hydroxide, okay, plus water. At that time what happens here? There is the formation of Na plus aqueous plus OH minus aqueous. म्हणजे इथं सुद्धा NaOH चे समजा 100 मॉलिक्यूल घेतले तर 100 Na प्लस आणि 100 OH मायनस. म्हणजे थोडक्यात काय, मोस्टली सगळ्यात जास्तीत जास्त जेवढं डिसोसिएशन होईल का नाही त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. लक्षात येते. आणि वीक इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं? तर सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द ॲसिटिक ऍसिड. मी HCl च्या ऐवजी काय घेतलं? ॲसिटिक ऍसिड घेतलं. लक्षात घ्या, ॲसिटिक ऍसिड प्लस वॉटर घेतलं ना तर मग मात्र बाळांनो मला काय मिळतं? तर देर इज द फॉर्मेशन ऑफ ॲसिटेट आयन प्लस H प्लस आयन. ओके, आता इथं आपण ॲक्वियस, मी कदाचित माझ्याकडनं राहून घेतलं तर राहिलं तर समजून घ्या. ॲसिटेट आयन आणि H प्लस आयन मिळाले तर इथं काय होईल बघा. समजा मी 100 मोलिक्युल्स घेतले ॲसिटिक ऍसिडचे, पण 100 पैकी फक्त 10 जणांचं डिसोसिएशन झालं, फक्त 10. लक्षात घ्या. म्हणजे इतर राहणार किती? तर 100 मायनस 10, 90 शिल्लक राहतील ॲज अ ॲसिटिक ऍसिड.
लक्षात आलं. आणि ज्या 10 जणांचं डिसोसिएशन झाले का नाही त्याचे तुम्हाला 10 ॲसिटेट आयन आणि 10 काय मिळणार, H+ आयन मिळणार. म्हणजे या ॲसिटिक ॲसिडचं 100% डिसोसिएशन झालं नाही, जास्त प्रमाणात डिसोसिएशन झालं नाही. जर कमी प्रमाणात डिसोसिएशन होत असेल, इफ द गिव्हन इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी डिसोसिएटेड या आयोनाइज्ड टू अ स्मॉल एक्सटेंट ॲट दॅट टाइम दॅट इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड एज द वीक इलेक्ट्रोलाइट. लक्षात येतंय का बघा, ते कमी आयन्स देणार आहे आपल्याला, हे पहिल्यांदा क्लिअर करा. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल, वेन यू कॅन कन्सिडर द अमोनियम हायड्रॉक्साइड. ओके, when this ammonium hydroxide which can be dissociated in water, at that time what happens here, again there is the formation of NH4+ plus OH-. ओके, आता इथं सुद्धा समजून चला 100 घेतले, पैकी 10 जणांचं डिसोसिएशन झालं, म्हणजे मी परत लिहित बसत नाही. म्हणजे जर याचे फक्त 10च मॉलिक्यूल तुम्हाला आयन्स देत आहेत, म्हणजे आयनची संख्या कमी असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणता. लक्षात येतंय का बघा, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. फक्त एक हिंट देतो तुम्हाला, म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, अभ्यास करताना फटकन लक्षात आलं पाहिजे. मी काय केलंय, तर ज्या वेळेस मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतलं की ज्याचं मी कंप्लीट डिसोसिएशन केलं, त्याच्यामध्ये मी इरिव्हर्सिबल एरो काढलाय. लक्षात घ्या, याचा अर्थ मी HCl आणि वॉटर घेतलं तर मला मोस्टली त्याच्यामध्ये H+ आणि Cl- मिळणार आहेत, HCl शिल्लक राहणार नाही. तर लक्षात येतंय का बाळांनो बघा. आणि जर मी वीक इलेक्ट्रोलाइट घेतलं, लक्षात येतंय, तर मग मात्र मी रिव्हर्सिबल एरो काढलाय. याचा अर्थ काय, तर या सोल्युशन मध्ये H+ आहे, ॲसिटेट आयन आहे आणि ॲसिटिक ॲसिडचे मोलिक्यूल सुद्धा आहेत, म्हणजे त्यांचं डिसोसिएशन होत आहे आणि प्लस हे दोघं एकत्र येऊन पुन्हा ॲसिटिक ॲसिड पण होत आहे. म्हणजे जर वीक असेल तर शक्यतो रिव्हर्सिबल एरो काढा आणि जर स्ट्रॉंग असेल तर मात्र इरिव्हर्सिबल एरो काढा. ओके, सो दिस वन इट इज नथिंग बट इन केस ऑफ अ इलेक्ट्रोलाइट, दॅट वन इज नथिंग बट यू कॅन बी यूज इन दिस टॉपिक. ओके, मग आता याचाच रेफरन्स घेऊन आपण पुढे जायचं आहे. मग मनात परत प्रश्न असा येईल की HCl स्ट्रॉंग का आणि ॲसिटिक ॲसिड वीक का, त्याची रिझन्स आपण नंतर पुढे बघूया बाळांनो. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर नेक्स्ट आर्टिकल, अँड दॅट वन इज नथिंग बट फर्स्टली इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ दिस टॉपिक वी कॅन डिस्कस हियर, अँड दॅट इज नथिंग बट द डेफिनिशन ऑफ ॲसिड अँड बेस. Up to the 10th standard, you can be already studied that one, and that one is nothing but the acid. What is the acid? What is the definition of acid? And number next one, that is nothing but the base. See one by one. Okay. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, समजा मी HCl लिहिलं आणि याचं मी नाव विचारलं तुम्हाला, तर तुम्ही काय म्हणणार की इट इज द हायड्रोक्लोरिक ऍसिड. लक्षात येतंय का बघा, याला तुम्ही ऍसिड म्हणता. 10वी पर्यंत शिकलाय बाळांनो तुम्ही, 11वी मध्ये झालेला आहे आपल्याला. HCl ऍसिड आहे, कोणी सांगायची गरज नाहीये. समजून चला, मी जर NaOH म्हटलं, सोडियम हायड्रॉक्साईड, तर तुम्ही याला ऍसिड नाही म्हणत, तुम्ही याला बेस म्हणता. लक्षात येतंय का बघा. ओके, मग याला तुम्ही बेस का म्हणता आणि याला ऍसिड का म्हणता, त्याच्या डेफिनिशन्स आपल्याला झालेले आहेत, आपण फटकन घेऊया. द डेफिनिशन ऑफ ऍसिड अँड बेस फर्स्टली विच कॅन बी गिव्हन बाय द सायंटिस्ट, अँड दॅट वन इज नथिंग बट द Arrhenius. ओके, सो फर्स्टली वी कॅन डिस्कस अबाउट द Arrhenius theory for acid and base. So what is the acid and what is the base we can be discuss here according to Arrhenius theory. Arrhenius आपल्याला काय सांगितलं, एकदम सिंपल डेफिनेशन आहे, झालेलं आहे तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल, इफ द गिव्हन सबस्टन्स, व्हॉट आय से, इफ इट कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर, at that time there is the formation of these positive and negative ions, and in this product if there is the H+ ions are present, म्हणजेच काय, the given substance dissolves in water if it can be gives the hydrogen ions, H+ ions. The substance which gives H+ ions in aqueous medium, it is called as the acid. जो सबस्टन्स तुम्हाला ॲक्वियस मीडियम मध्ये H+ आयन देतो त्याला तुम्ही काय म्हणता, ऍसिड म्हणता. फॉर एक्झाम्पल HCl झाले. लक्षात घ्या, मी सिंगल एरो काढला कारण का मी स्ट्रॉंग आहे, मला माहिती आहे, आपण नंतर बोलणार आहे. समजून चला, मी नायट्रिक ऍसिड घेतलं, HNO3 प्लस वॉटर घेतलं, तर बाळांनो मला इथं काय मिळणार, तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ H+ प्लस काय मिळणार, NO3 मायनस. दिस वन विच इज द सबस्टन्स विच कॅन बी गिव्ह द H+ आयन्स इन ॲक्वियस मीडियम. हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला खूप सोपं वाटतं आणि समजा एका मार्काला प्रश्न आला, डिफाईन Arrhenius ऍसिड,
आणि तुम्ही जर एवढंच लिहिलं सबस्टन्स विच गिव्ह द H प्लस आयन्स इज कॉल्ड ॲज द ऍसिड, तर आय एम सॉरी टू से तुम्हाला 0 मार्क्स मी देणार. लक्षात घ्या. का देणार? तर आरेनियस थेरी तुम्हाला कशामध्ये एक्सप्लेन करायची आहे? तर वॉटरमध्ये, इन ॲक्वियस मीडियम. आणि म्हणून बाळांनो आरेनियस थेरी किंवा आरेनियस थेरीनुसार ऍसिडची डेफिनेशन काय आहे? तर ऍसिड इज डिफाइन्ड ॲज द सबस्टन्स विच गिव्स H प्लस आयन्स इन ॲक्वियस मीडियम. हा शब्द खूप महत्वाचा आहे. दॅट वन इज कॉल्ड ॲज द आरेनियस ऍसिड. लक्षात आलं? आणखीन एखादं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकताय. अँड दॅट वन इज नथिंग बट द ऍसिटिक ऍसिड. झालेला आहे आपला, तर पटकन बोलतो, पण मी इथं रिव्हर्सिबल ॲरो काढणार आहे कारण हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे. इथं आपल्याला मिळतं CH3COO- प्लस H प्लस. लक्षात येत आहे का? बघा, याला म्हणायचं ऍसिड. ही डेफिनेशन आपली झालेली आहे. बरोबर. व्हॉट इज द बेस? तर मगाशी तुम्हाला माहिती आहे. सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन कन्सिडर द सोडियम हायड्रॉक्साइड डिझॉल्व्स इन वॉटर ॲट द टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ Na प्लस अँड OH मायनस. आता तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे बाळांनो. द बेस इज अ सबस्टन्स विच कॅन बी गिव्स द OH मायनस आयन्स इन ॲक्वियस मीडियम. OH मायनस आयन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द हायड्रॉक्सिल आयन्स. लक्षात घ्या. OH मायनसला काय म्हणायचं? हायड्रॉक्सिल आयन्स. H प्लसला काय म्हणायचं? तर हायड्रोजन आयन्स. लक्षात येतंय का? बघा, व्हॉट इज द बेस? बेस इज अ सबस्टन्स विच गिव्स OH मायनस आयन्स या हायड्रॉक्सिल आयन्स इन ॲक्वियस मीडियम. इट इज कॉल्ड ॲज द बेस. या इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अल्कली. लक्षात घ्या. बेस आपल्याला झालं. आणखीन एखादं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय. अँड दॅट वन इज नथिंग बट द अमोनियम हायड्रॉक्साइड विच कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर. इथं सिंगलच ॲरो पाहिजे, इथं रिव्हर्सिबल ॲरो येईल. देर इज द formation of NH4 plus OH minus. That one is nothing but if there is a formation of OH minus ions by that substance in aqueous medium, it is called as the base. Definition खूप सोपे आहेत. आता खरी गंमत चालू झाली. बघा मी काय म्हणतोय, समजून चला. फॉर एक्झाम्पल मला आर्सेनिक ऍसिडची डेफिनेशन विचारली. मी म्हटलं द सबस्टन्स विच गिव्स H प्लस आयन्स इन ॲक्वियस मीडियम इज कॉल्ड एज द ऍसिड. व्हॉट इज द बेस? द सबस्टन्स गिव्स OH मायनस आयन्स इन ॲक्वियस मीडियम इज कॉल्ड एज द बेस. ओके. पण समजून चाला, जर का मी तुम्हाला असं म्हटलं की बाबानो मी NaOH चे क्रिस्टल्स घेतले, फक्त सॉलिड NaOH. लक्षात घ्या. मी असा जर का पुढा फोडला आणि त्याच्यामध्ये मी सॉलिड NaOH बाजूला काढलं. ओके. सॉलिड NaOH हे ऍसिड आहे का, बेस आहे का, न्यूट्रल आहे का, आणखीन काय आहे? बघा मी काय म्हणतोय, मी ऍसिड वगैरे बाजूलाच ठेवतोय. ऍसिड नाही तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. न्यूट्रल पण नाही तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण सॉलिड NaOH हे बेस आहे का अकॉर्डिंग टू आर्सेनियस थेरी? बघा मी काय म्हटलं, अकॉर्डिंग टू आर्सेनियस थेरी. हा शब्द महत्वाचा आहे. अकॉर्डिंग टू आर्सेनियस थेरी सॉलिड NaOH इज नॉट बेस. का? तर सॉलिड NaOH मध्ये तुम्हाला OH मायनस आयन्स फ्री मिळणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही ते सॉलिड NaOH वॉटरमध्ये डिझॉल्व करत नाही तोपर्यंत त्याच्यामधले Na प्लस अँड OH मायनस कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. लक्षात येतंय का? बघा, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर दॅट इज द ॲक्वियस मीडियम, या यू कॅन से सपोज फॉर एक्झाम्पल इन दिस वे ॲक्वियस NaOH म्हणजे NaOH सॉलिड प्लस वॉटर घेतलं, खरं तयार काय होणार आहे? ॲक्वियस NaOH. म्हणजे हीच रिॲक्शन मी अशी पण लिहू शकतोय. बघा जरा थोडं समजून घ्या बाळांनो. म्हणजे एकदा तुमचं बेसिक क्लिअर झालं ना तर मग तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. हे बघा इथं सोल्युशन तयार झालं. खरी रिॲक्शन अशी आहे, NaOH सॉलिड प्लस H2O गिव्स NaOH ॲक्वियस. सोल्युशन झालं. आणि मग या ॲक्वियस मधनं तुम्हाला काय मिळालं? Na प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस ॲक्वियस. हे मी जरा लिहिलं नाही मध्ये, आपल्याला समजून येईल. पण हे लक्षात घ्या, NaOH ॲक्वियस इज द बेस अकॉर्डिंग टू द आर्सेनियस थेरी, बट द सॉलिड NaOH इज अ नॉट आर्सेनियस बेस. लक्षात येतंय का? बघा सिमिलरली सपोज फॉर एक्झाम्पल HCl मी घेतलं. आता तुम्हाला माहिती आहे HCl काय? तर ऍसिड आहे. तुम्ही म्हणाल सर काय 10 वेळा सांगता ऍसिड आहे. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की इफ यू कॅन कन्सिडर 100% कॉन्सन्ट्रेटेड HCl, ऍब्सोल्यूट आपण म्हणतो का नाही तसं 100% कॉन्सन्ट्रेटेड HCl, इज इट द आर्सेनियस ऍसिड? नो. 100% कॉन्सन्ट्रेटेड HCl इज नॉट आर्सेनियस ऍसिड. लक्षात घ्या, आर्सेनियसच्या डेफिनेशन मध्ये ते बसत नाही. का? तर तुम्ही म्हणताय 100% कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. आणि जर पाण्याचा एकही थेंब नाहीये बाळांनो, जर वॉटरच नाही तर H प्लस आणि Cl मायनस मिळेल कसं आपल्याला?
म्हणजे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड जर HCl घेतला 100%, तर त्याच्यामध्ये H+Cl- कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. आणि म्हणून पहिल्यांदा क्लिअर करा की आर्हेनियस थेरी कॅन बी एक्सप्लेन ओनली इन केस ऑफ ॲक्वियस मीडियम. दिस इज द लिमिटेशन ऑफ आर्हेनियस थेरी. म्हणून मी मगाशी म्हटलं तुम्हाला ऍसिडची डेफिनेशन काय आहे, तर इट इज द सबस्टन्स विच गिव्ह द H+ आयन्स इन ॲक्वियस मीडियम. हा शब्द महत्वाचा आहे बाळांनो. म्हणजे तुम्ही जर ॲक्वियस मीडियम नाही घेतलं ना, तर आर्हेनियस थेरी एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे पहिल्यांदा इथं आपल्याला आर्हेनियस थेरीमध्ये काहीतरी लिमिटेशन्स आहेत. आणि मग पहिलं लिमिटेशन आपण काय घेतलं, तर आर्हेनियस थेरी कॅन बी एक्सप्लेन इन ओनली aqueous medium. It does not explain the nature of acid and base in non-aqueous medium. म्हणजे समजून चला मी HCl घेतलं बघा, लक्षात घ्या. आणि HCl मध्ये जर का मी कार्बन टेट्राक्लोराइड टाकलं किंवा समजून चला बेन्झीन टाकलं, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकला, तर HCl ऍसिड आहे का बेस आहे हे आर्हेनियस आपल्याला सांगत नाही. लक्षात येतंय का बघा मी काय म्हणतोय. म्हणजे इन नॉन ॲक्वियस मीडियम द आर्हेनियस कॅनॉट बी एक्सप्लेन द नेचर ऑफ ऍसिड ऑर अ बेस. इट कॅन बी एक्सप्लेन इन ओनली ॲक्वियस मीडियम. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. ओके, नंबर नेक्स्ट वन आणखीन एक आपण घेऊया. समजून चला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हणलं मी कार्बन डायऑक्साईड दिला CO2. हा जो गॅस आहे, किंवा समजून चला SO2 सल्फर डायऑक्साईड, बघा मी काय म्हणतो, किंवा सल्फर ट्रायऑक्साईड घ्या, कुठला घ्या काही प्रॉब्लेम नाही. हे गॅसेस आहेत, हे ऍसिडिक आहेत का बेसिक आहेत का काय न्यूट्रल आहे, तर अकॉर्डिंग टू आर्हेनियस थेरी दीज आर नॉट ऍसिड्स. का, तर यांच्यामध्ये H+ नाहीये. अकॉर्डिंग टू आर्हेनियस थेरी दीज आर नॉट बेसिस. का, तर यांच्यामध्ये OH- नाहीये. बघा मी काय म्हणतोय. पण जर बाळांनो तुम्ही कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये जर टाकला, तर मात्र तिथं काय तयार होतं, तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ऍसिड H2CO3, and that H2CO3 which can be undergoes dissociation to produce 2H+ ions and carbonate ions. आणि तुम्हाला माहिती आहे ना बाळांनो, वॉटर हे काय आहे, तर न्यूट्रल आहे. हे काय ऍसिड झालं. मग ह्याला ऍसिडिक नेचर कोणामुळे मिळालं, कार्बन डायऑक्साईडमुळे मिळालं ना. वॉटर तर न्यूट्रल आहे ना. म्हणजे कार्बोनिक ऍसिड मधला जो CO2 आहे त्याला ऍसिडिक नेचर कोणामुळे मिळालं, ह्या कार्बन डायऑक्साईडमुळे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा काय आहे, तर ऍसिडिक इन नेचर आहे. तुम्ही कार्बोनेटेड ड्रिंक्स घेता, सॉफ्ट ड्रिंक्स घेता, थम्सअप, पेप्सी वगैरे, स्प्राईट, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह केलेला असतो. जर कधी तुम्हाला वाटलं तर तुम्हाला खरंच सांगू, आपला ब्लू लिटमस असतो का नाही, ऍसिडची डेफिनेशन तुम्ही शिकलेला आहे की इन विच द ब्लू लिटमस कॅन बी चेंज टू द रेड, इट इज कॉल्ड एज द ऍसिड, अँड द रेड लिटमस कॅन बी चेंज टू द ब्लू, इट इज कॉल्ड एज द बेस. आठवतंय का बघा. गमतीनं आपण ऍसिडची डेफिनेशन मराठीमध्ये पण घेतो की ब्लू लिटमस रेड आहे का नाही, तर ऍसिड इज अ सबस्टन्स. बघा मी काय म्हटलं, ऍसिड इथं लिहितो पाहिजे, ऍसिड इज अ सबस्टन्स इन विच निळा लिटमस कन्व्हर्टेड टू तांबडा लिटमस, असाही म्हणतो आपण गमतीनं. म्हणजे इथं आता कोणाचं नाव असेल तर सॉरी बरं का, लक्षात घ्या, पण आपल्या लक्षात राहण्यासाठी निळा म्हणजे ब्ल्यू, तांबडा म्हणजे रेड. निळा लिटमस जर का तांबडा होत असेल, ब्ल्यू लिटमस रेड होत असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणता, ऍसिड म्हणता. ही तुम्हाला जर का डेफिनेशन माहिती आहे, ऍक्च्युअली त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे, तर तुम्ही त्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये का नाही ब्ल्यू लिटमस टाकून बघा, रेड होतो लगेच, कारण त्याचं नेचर ऍसिडिक आहे. लक्षात आलं. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर सिमिलरली हिअर ऑल्सो देयर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फ्युरस ऍसिड, हिअर देयर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सो these all are acidic in nature, but the acidic nature of these gases cannot be explained on the basis of this Arrhenius theory. लक्षात घ्या, यांचं acidic nature आपण Arrhenius theory वर एक्सप्लेन करू शकत नाही. तसंच सिमिलरली when you can consider the ammonia, बघा NH3. आता NH3 जर वॉटर मध्ये टाकला ना, तर गंमत काय होते, तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ NH4OH अँड विच कॅन बी गिव्स देयर इज द फॉर्मेशन ऑफ NH4+ OH-. म्हणजे वॉटर न्यूट्रल आहे, हे बेस आहे. मग याला बेसिक नेचर कोणामुळे मिळालं, अमोनियामुळे मिळालं. म्हणजे अमोनिया खरं काय आहे मला सांगा, बेस आहे. पण ह्याच्यात OH- आहे का, नाहीये. म्हणजे द बेसिक नेचर ऑफ अमोनिया इट इज ऑल्सो डज नॉट एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ धिस आर्हेनियस थेरी. म्हणजे आर्हेनियस थेरीमध्ये कुठेतरी लिमिटेशन्स आहेत बाळांनो, आणि म्हणून मग नवीन थेरी आली, आणि त्या नवीन थेरीलाच आपण म्हणतो इट इज कॉल्ड ॲज लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, या इट इज कॉल्ड ॲज ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी, या लॉरी ब्रॉन्स्टेड concept. Okay, so we can discuss in next lecture, that is the Lorry Bronsted concept. Thank you very much.